तर आता राहिलेले जे काही प्रश्न आहेत ते पाहूयात विद्यार्थ्यांनो. जर a प्लस बीची किंमत 15, a स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर बरोबर 90, तर बी स्क्वेअर बरोबर किती, हा इथे आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. तर हे जे काही क्वेश्चन आहे विद्यार्थ्यांनो, तर ते एक्सपान्शन फॉर्म्युले जे काही आहे त्यावर आधारित आहेत. तर कसं सोडवायचं आपण हे प्रश्न, आपल्याला दोन किमतीची इथं माहिती दिलेली आहे. a प्लस बीची किंमत दिलेली आहे 15, याचाच अर्थ तर पहा ए प्लस बीची किंमत 15 दिलेली आहे, याचाच अर्थ बी म्हणजे काय असणार आहे, 15 वजा ए असणार आहे, किंवा ए म्हणजे असणार आहे 15 वजा बी. मग आता आपल्याला ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर दिलेला आहे 90. मग ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर म्हणजेच काय असतं, एका ब्रॅकेटमध्ये ए प्लस बी आणि दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये ए मायनस बी, हे आहे फॉर्म्युला. तर हे याचा आपल्याला वापर करायचा आहे. मग ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअरची किंमत दिली आहे 90 आणि ए प्लस बीची किंमत देखील दिलेली आहे 15. आता ए मायनस बी फक्त आपल्याला आता शोधायचं आहे, म्हणजे आपल्याला बीची किंमत शोधायची आहे. मग आता आपल्याला बीची किंमत शोधायची असेल तर एची किंमत आपल्याला बीमध्ये मांडायची आहे, म्हणजे हे आपल्याला इथे मांडायचं आहे. मग आता पहा, आधी हे आपण 15 भागाकारमध्ये घेऊया. 15 × 15, 15 × 15, 15 90. एच्या ठिकाणी आपल्याला 15 वजा बी करायचं आहे आणि हे वजा बी. मग आता वजा बी दोन्ही ऋण म्हणजेच वजा 2b होणार आहे आणि हे 15 होणार आहे, 15 वजा 2b. मग आता हे वजा बाकी मिळत जाणार आहे, म्हणजे 6 वजा 15 होणार आहे. मग 6 वजा 15 बरोबर वजा 2b, म्हणजेच इथे काय होणार आहे, वजा 9 आणि हे वजा 2b. हे जे काही ऋण वजा म्हणजेच काही ऋण चिन्ह हे आपल्याला कॅन्सल करायचं, कारण दोन्हीकडे तेच आहे. मग याचाच अर्थ 2bची किंमत 9, तर एका बीची किंमत काय असणार आहे, 4.5. मग इथे आपल्याला 4 पॉईंट काढायचं नाही आहे, तर आपल्याला बी स्क्वेअर विचारलेला आहे, म्हणजेच 4.5चा वर्ग. एककामध्ये जर 5 असेल तर त्याचा वर्ग आपण कसं काढतो, 5चा वर्ग 25 आणि 4च्या पुढची संख्या 5, या दोघांचा गुणाकार मांडतो, म्हणजेच 2025 असणारे 45चा वर्ग. एक दशांश चिन्ह आहे आणि गुणाकारमध्ये आपलं 2 अंकानंतर दशांश चिन्ह द्यायचं असतं वर्ग संख्येमध्ये, म्हणजेच 20.25 हे आहे या प्रश्नाचं बरोबर उत्तर, जे काही दिलेलं आहे 3 नंबरच्या पर्यायामध्ये. अशा पद्धतीने या प्रश्नाचं उत्तर आपण शोधलेलं आहे विद्यार्थ्यांनो. तर आता पुढील प्रश्न पहा काय आहे, पी वजा क्यू अधिक आर या राशीबरोबर नसणारी राशी पुढीलपैकी कोणती. तर पहा, पी वजा आर अधिक क्यू, तर पहा पी धन आहे, आर देखील धन आहे, फक्त क्यू ऋण आहे, परंतु इथे आर ऋण दर्शवलेलं आहे, म्हणजे हे इथे चुकलेलं आहे विद्यार्थ्यांनो. क्यूच्या पुढे ऋण चिन्ह पहा, इथे क्यू ऋण आहे, ऋण क्यू म्हणजे पहा पहिलंच जो काही पर्याय आहे ते तिथे नसणार आहे, म्हणून याच पर्याय तुम्हाला गोल करायचे आहे. त्यानंतर पहा 70ab²c अधिक 30ab²c आणि 20a²bc. आता आपल्याला हे सोडवायचं आहे, फक्त याला सरळ रूप द्यायचं आहे त्यानं. तर सरळ रूप द्यायचं आहे म्हणजे आपल्याला काय करायचं आहे की जे काही कॉमन फॅक्टर्स आहेत ते आपल्याला कॅन्सल करायचे आहेत. तर पहा प्रत्येक ठिकाणी ABC हे आपल्याला दिसतात. मग इथे आपल्याला हे 70 आहे, 30 आहे, 20 आहे, म्हणजे 5 यामध्ये असणारे कॉमन. मग आता पाहूयात, 5ABC हे यामधून कॉमन घेऊयात आपण, म्हणजे इथे काय होणार आहे, 5 × 5 2 राहिलं, 5 × 4 20, 14 × 5 70. मग पहा ABC गेलं म्हणजे इथे फक्त B राहिलं, अधिक 5 × 30 म्हणजे इथेही B राहिलेलं आहे. मग आता पहा खालीही आपण ABC कॉमन घेऊयात, म्हणजे आपल्याला कॅन्सल करता येईल. मग 5 × 4 20 म्हणजे इथं काय राहिलं, फक्त A, कारण इथे A² आहे, B² नसून A² आहे. मग आता पहा हे दोन्ही जे काही कॉमन आहेत ते कॅन्सल होणार आहे, 14 आणि 6 म्हणून किती होणार आहे, 20b/4a. आता 20bचा अर्थ काय, 20 × b आणि 4a म्हणजे 4 × b, म्हणजे गुणाकारमध्ये असल्याने आपण आता याला कॅन्सल करू शकतो. 4 × 1 4, 4 × 5 20, म्हणजे 5b/a हे आहे शेवटचं उत्तर सरळ रूप याचं. मग पहा हे पर्यायामध्ये कुठं दिलेलं आहे विद्यार्थ्यांनो, 5b अधिक भागिले a 4 नंबरच्या पर्यायामध्ये. हे आहे या प्रश्नाचं बरोबर उत्तर सरळ रूप दिल्यावर. त्यानंतर आता शेवटचा प्रश्न पाहता या व्हिडिओमधील. तर इथे पहा 256चा वर्ग वजा 1 आणि 16चा वर्ग वजा 1. तर असे प्रश्न हे अगदी सोपे असतात ना. तर हे आपल्याला A² मायनस B² फॉर्ममध्ये दिलेलं असतात. मग इथे आपल्याला A प्लस बी आणि A मायनस बी असं करून आपलं उत्तर काढायचं आहे. मग A प्लस बी, मग 1चा वर्ग तर 1च असतो, म्हणजे 1चा वर्गच्या रूपामध्ये दिलेला आहे. 256 अधिक 1 म्हणजे 257 गुणिले 256 वजा 1. याचाच अर्थ काय होणार आहे,
255 होणार आहे. मग त्याचप्रमाणे इथे करूयात 16 अधिक 1 17 आणि 16 वजा 1 15 होणार आहे. मग आता पहा एककामध्ये 5 आहे म्हणजे दोन्ही कॅन्सल आपण करू शकतो. 15 1 15, मग इथे पहा 15 1 15 किती राहिले 10, 15 7 105 होते. मग 17 17 हे कॅन्सल झालं. मग राहिलं काय 257, म्हणजे 257 असणारे या प्रश्नाचं उत्तर जे दिलेलं आहे पहा इथे 1 नंबरच्या पर्यायामध्ये हे असणार आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर. तर अशा पद्धतीनं जे काही प्रश्न होते हे समीकरणावर आधारित प्रश्न होते, म्हणून जे काही सूत्र समीकरण तुमच्या पुस्तकामध्ये दिलेले ते सगळे सूत्र चांगल्या पद्धतीनं पाठ करा. a + b चा स्क्वेअर काय असतो a² + 2ab अधिक b² आणि मायनसच्या ठिकाणी फक्त या ठिकाणी आपल्याला मायनस करायचं आहे. त्याचप्रमाणे इतर जे काही सूत्र आहेत ते a² - b² क्यूबचे सूत्र ते सगळ्या चांगल्या पद्धतीनं पाठ करा, जेणेकरून परीक्षेमध्ये तुम्हाला ह्याचा उपयोग नक्की होणार आहे. धन्यवाद.